ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। डॉक्टरांना लाखो रुपये पुरवणारा अतुल घाटकांबळे याला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता नवीन माहिती या प्रकरणामध्ये समोर येते। कार अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याची माहिती समोर येते। तब्बल 3 लाख रुपये दिले होते असं कळतंय आणि हे पैसे पुरवणाऱ्याला आता अटक झाली आहे। त्यामुळे त्याच्याकडून सगळी काही माहिती आहे। त्याला हे पैसे नेमके कोणी दिले होते, कशासाठी दिले होते, कोणाला देण्यासाठी दिले होते याविषयीची माहिती समोर येऊ शकेल। तर डॉक्टरांना लाखो रुपये पुरवणारा अतुल घाटकांबळेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याविषयीची ही बातमी आपण बघू शकतो। त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे लांबत असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे याच्यावर एक गुन्हा घडला आणि त्याच्यानंतर तो लपवण्यासाठी आणखी काही गुन्हे केले जात असल्याचं या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलानं दारू पिऊन भरधाव कार चालवलेली होती आणि त्याच्यानंतर दोघांचा जीव गेला आहे आणि याच प्रकरणामध्ये वेगवेगळे कंगोरे आता समोर येताना दिसत आहेत। त्याच्यानंतर त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आले आणि ते बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिले होते अशी ही माहिती समोर येते आणि हा पैसे देणारा आता पोलिसांच्या हाती लागलाय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पुण्यामध्ये एक अपघात घडला, दोघांचा जीव गेला आणि त्याच्यानंतर आरोपीला वाचवण्यासाठी कशा पद्धतीने वेगवेगळे गुन्हे केले जात आहेत ते समोर येते आणि त्याच्यातील गुन्हेगार सुद्धा सापडताना दिसतात। काय अपडेट्स? नक्कीच ब्लड सॅम्पल जे आहे हे बदलण्यासाठी 2 आरोपींना यापूर्वी 2 डॉक्टरांना अटक झाली होती आणि या दोन्ही डॉक्टरांना पैसे पुरवणारा जो अमित घाटकांबळे याला काही वेळापूर्वीच अटक झालेली आहे। खरं तर आपण पाहिलं की जो आरोपी होता अल्पवयीन त्याचं ब्लड सॅम्पल जे आहे ते पुण्यातील ससून रुग्णालयातून बदलण्यात आलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी काल एक मोठी कारवाई केली आणि ससूनचे जे डीन आहेत, जे वैद्यकीय आहेत प्रमुख, त्यांना अटक करण्यात आली होती। अजय तावरे यांना अटकेच्या नंतर त्यांच्यासाठीच काम करणारा हा जो अमित घाटकांबळे याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। खरं तर यामध्ये अजून काही जणांना अटक करण्याची जी शक्यता आहे ती पोलिसांनी वर्तवली आहे। खरं तर या धनिक पुत्राचे जे काम करणारे जे इतर मंडळी आहेत या सर्वांवरतीच आता पुणे पोलीस कठोर कारवाई करणार आहेत असं आता या ठिकाणी सांगितलं जात आहे। अमित घाटकांबळे याने स्विफ्ट कार मधून लाखो रुपये जे आहेत त्या दोन्ही डॉक्टरांना पुरवले होते। ब्लडचं सॅम्पल जे आहे ते बदलण्यासाठी हे सगळे पैसे होते आणि या सगळ्यात पोलीस तपासामध्ये हे निष्पन्न झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याला काही वेळापूर्वी अटक केली आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपीला एक गुन्हा झाल्यानंतर कितीही वाचवण्याचे प्रयत्न केले तरी सुद्धा आरोपी हे कायद्याच्या हातून सुटू शकत नाही असा संदेश या ठिकाणी मिळताना दिसतो। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता सर्वच जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते पोलिसांच्या हाती लागताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।